नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असताना मिरवणूक चितळे रोडवरील नेता सुभाष चौक या ठिकाणी पोहोचली. त्यावेळी डीजेवर राजकीय गाणं लावल्यानं ते लावू नका, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं गाणं लावा असं विक्रम राठोड यांनी डीजेवाल्यांना सांगितलं. त्यावरून मोठा जमाव निर्माण झाला आणि डीजे बंद करण्यात आला. यावेळी पोलिसांनी जमाव पांगवला. मात्र युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्यावर त्या विषयावरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीच्या पद्धतीने आहे. यामध्ये कोणत्याही समाजाबद्दल बोललं गेलं नव्हतं. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून याबद्दल निवेदन देण्यात आलं. त्यावेळी सदर घटनेमध्ये व्हिडिओ तपासून जो दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात राठोड समर्थक उपस्थित होते. काल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती, त्या जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष चौकामध्ये हे अनेक वर्षापासून जी परंपरा आहे, माजी आमदार कैलासवासी अनिल भैया राठोड आमपासून जी परंपरा आहे, त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असतं. त्याच पद्धतीने काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनी सुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचा मिरवणुकीचं स्वागत करण्याचं काम चालू असताना ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डीजे समोर लावलं असताना त्यांनी त्या डीजेवाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं गाणं वाजलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात तो डीजे बंद करण्यात आला. काही पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तो जमाव सुद्धा पांगवला. पण रात्री काही ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा सुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे. चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे, कारण त्यामध्ये कुठल्याही समाजाबद्दल चुकीचं बोललं गेलं नव्हतं. आणि तो ॲट्रॉसिटीच्या बाबत आम्ही सन्माननीय SP साहेबांना भेटून सांगितलं की स्वतः तुम्ही त्या गोष्टीचे व्हिडिओ सगळे कलेक्ट करा आणि सगळं त्यामुळं पाहणी करा. जो खरा दोषी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी आमचे काही म्हणणं नाही. हे सगळं आम्ही त्या ठिकाणी आता त्यांना सांगितलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.